पुढची बातमी। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री तसंच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांची भेट झाल्याची बातमी आल्यावर राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली। मात्र त्यापेक्षाही मोठी चर्चा आता सुरू झाली आहे। ती म्हणजे खुद्द पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि त्यासोबतच खासदार पार्थ पवार यांना या बैठकीची माहितीच नव्हती असं सूत्रांचं म्हणणं आहे। या बातम्या समोर आल्यावर तटकरेंनी तातडीने पत्रकार परिषद घेतली आणि आपली बाजू सावरून घेतली आहे। सुनेत्रा पवार यांच्यासोबत आपलं चांगलं ट्युनिंग आहे असं तटकरे म्हणतात। बुधवारी देवगिरीवर पार पडलेल्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी तटकरेंना मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीबद्दल विचारणा केली असं कळतंय आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पाठिंब्याबाबत चर्चेसाठी बैठक असल्याचं स्पष्टीकरण यावेळी तटकरेंनी दिलं। मग आपल्याला का कल्पना दिली नाही असा जाबही सुनेत्रा यांनी विचारल्याचं कळतंय। त्यामुळे अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा झाल्याच नव्हत्या असा दावा करणाऱ्या तटकरेंनी आता मात्र विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात होती असा थेट यू टर्न घेतलेला पाहायला मिळाला। आताही जयंत पाटलांची भेट झालीच नाही, सुनेत्रा पवारांना प्रत्येक बैठकीची माहिती असतेच असा दावा करणाऱ्या तटकरेंच्या या दाव्यात किती तथ्य आहे हा मात्र संशोधनाचा विषय आहे। मी खासदारही आहे, माझ्या लोकसभा मतदारसंघात अनेक विकासाची कामं असतात। मुख्यमंत्र्यांची प्रत्येक वेळची भेट ही काय राजकीय भेट अशातला काय भाग नाही। माझ्या लोकसभा मतदारसंघातली काय कामं आहेत, माझी दिल्लीच्या स्तरावरती काय प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवायचे आहेत। अशा वेळेला प्रत्येक गोष्ट ज्ञात असणं करणं अभिप्रेतच नाही आहे। ज्या वेळेला राजकीय विषय पक्षाशी निगडीत येईल त्यावेळेला परस्परांच्या जो चर्चा करूनच आम्ही भेटत असतो। उदाहरणार्थ काही वेळेला काही बाबींच्या होतीमध्ये राजकीय कारणासाठी मला मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर त्याची माहिती बहिणीनं असते। ज्यावेळेला माझ्या लोकसभा मतदारसंघातील काही कामाचा विषय असेल त्यावेळेला असणं अभिप्रेत आहे नाही, काही कारण नाही। त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेला भेटत असतो त्यावेळेला भेटीमागचा तपशील जो आवश्यक असतो तो माझ्याकडनं सांगितला जात असतो। माझ्या लोकसभा मतदारसंघातील काय कामाच्या बाबतीमध्ये होती, मी वेळ आदल्या दिवशी पण मागितली होती, पण आदल्या दिवशी त्यांची कोर कमिटीची बैठक होती म्हणून ती शक्य नाही झालं। प्रफुल्लबाईंनी त्यांच्याकडचे काय मुद्दे होते त्याच्यावरती वेळ मागितली होती। ते योगायोगाने प्रफुल्लबाई का आले तर त्यांना रात्री मध्यरात्री ते बाहेर जाणार होते म्हणून ते आले। तर आधी विलीनीकरणाच्या चर्चांचा दावा फेटाळणाऱ्या तटकरेंनी आता मात्र यू टर्न घेतलाय, ज्यावर जयंत पाटील यांचं काय म्हणणं आहे तेही पाहूया। दादा असतानाच विलीनीकरणाच्या चर्चा झाल्या, विलीनीकरणाच्या चर्चेचा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्या। मी अनेक वेळेला मला माहिती होतं, पण दुर्दैवाने दादांचं निधन झाल्याच्यानंतर विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णपणाने विराम मिळाला। काही दिवसापूर्वीच साहेबांच्या पक्षाची राज्य पातळीवरची बैठक झाली, त्यावेळेला कार्याध्यक्ष म्हणून सुप्रियाताई असतील, पक्षाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे असतील, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आता विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्ण विराम आहे। ही भूमिका स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडली गेली। त्यामुळे नव्याने काही ती चर्चा कुठे सुरू झालेली नाही, सुरू झालीच तर मग तो विषय, पण आज तरी कुठे सुरू झाल्याचं चित्र नाही। की तसा संबंध आमचा 40 वर्षाचा, परंतु मागच्या 7-8 महिन्यात ते अनेक वेळा माझ्या घरी आले। मला प्रश्न विचारण्यात आला की ते काय येत होते, तर मी सांगितलं त्यांची इच्छा होती दोन्ही पक्ष एक व्हावे। आता त्यावेळी याबद्दल वेगळ्या लोकांनी वेगळं भाष्य केलं, ठीक आहे। पण आता सुनील तटकरे साहेब जर म्हणत असतील की त्यांनी पण हे आज सांगितलं, ही चांगली गोष्ट आहे। ही चर्चा झालेली होती आणि अनेक वेळा झालेली होती आणि सुनील तटकरेजींना त्यांनी याची माहिती त्यावेळी दिलेली होती असं तटकरेंच्या बोलण्यावरून आज दिसतंय। त्या भेटीवरून राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी पटेल आणि तटकरेंवर नाव न घेता निशाणा साधला, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनीही दोघांवर टीका केली आहे। आदरणीय सुनेत्राबाईंना माहीत न होता ह्या दोन्ही भेटी वर्षा बंगल्यावर दोन नेत्यांच्या झाल्या, तर मला असं वाटते ही बाब पक्षाच्या दृष्टीनं गंभीर आहे। कारण सुनेत्राबाईंनी ह्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, मागील 2 दिवसात तुम्ही बघत असाल त्यांना नोटीस पाठवणे, त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करणं हे थोडंसं चुकीचं आहे। सुनेत्राबाईंनी ह्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय कोणीही नेत्यांनी घेऊ नये। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटताना त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं। अजितदादा गेल्यानंतर त्या पक्षाची तशी राया गेलेली आहे। अजितदादा होते तर तो पक्ष होता, आता अजितदादा नाही तर त्या पक्षाला कोणताही अर्थ नाही। कारण बाकी आता काही वहिनी साहेबाविषयी तर काही बोलणं योग्य नाही होणार।
कारण त्यांना याचा अनुभवच नाही. कारण हे लोक काही काम करू देणार नाही आणि हे लोक भारतीय जनता पार्टीची चमचेगिरी करणारे. प्रफुल्ल पटेल असतील नाहीतर सुनील तटकरे असं हे भाजपाच्या तुकड्यावर जगणारे लोक आहे. त्याच्यामुळं हे काही अजितदादाचा पक्ष ठेवतील असं मला नाही वाटत, किंवा ठेवला तरी चाकरी करतील भारतीय जनता पार्टीची, एवढंच. आता बातमी दिल्लीमधल्या उपोषणासंदर्भातली. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सोनम